हे ब्राईट टू बी, जर तुमची हाईट छोटी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। यात मी तुम्हाला ज्वेलरी रिलेटेड बऱ्याच टिप्स शेअर करणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसं पाहिलं तर ज्वेलरी बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करते, जसं की बॉडी शेप, हाईट, ब्लाऊज नेकलाईन। पण आजच्या व्हिडिओमध्ये हाईटचा विचार करता आपण पाहणार आहोत नेकलेस, बँगल्स, इयररिंग्स, कंबरपट्टा कसे निवडावे। आधी पाहूया नेकलेस। यासाठी मी सजेस्ट करेन तुम्ही खूप ब्रॉड नेक पीस किंवा चोकरपेक्षा लेअर्ड नेक पीसचा विचार करा। त्यामुळे तुमची मान अलॉंगेटेड दिसेल आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या हाईटचं इल्युजन क्रिएट करेल। आता पाहूया इयरिंग्स। तुमची हाईट जर छोटी असेल तर खूप गोल किंवा चांदबालीसारखे इयरिंग्स अवॉइडच करा, त्यापेक्षा लॉंग आणि नॅरो इयरिंग्स घाला। यानंतर पाहूयात बँगल्स, रिंग्स किंवा सध्याच्या ट्रेंडमध्ये असणारे हात फुल्स आणि ब्रेसलेट्स पैकी काहीही घेताना ते थोडं डेलिकेट आणि नाजूकच सिलेक्ट करा, जेणेकरून तुमची हाईट अलॉंगेटेड दिसेल। अदरवाईज खूप भरगच्च बँगल्स किंवा मोठे ब्रेसलेट किंवा मोठ्या मोठ्या रिंग्स यामुळे हात खूप भरगच्च वाटून ओव्हरऑल हाईट छोटी वाटते। यानंतर येतो कंबरपट्टा। जर तुमची हाईट छोटी असेल तर कंबरपट्टा अवॉइडच करा। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट्यूम सिलेक्ट करताना मोनोक्रोमॅटिक कलरमध्ये जा, जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हाईटचं इल्युजन क्रिएट करेल। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेलच आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची योग्य ज्वेलरी सिलेक्ट कराल। हा व्हिडिओ आवडला असेल तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा। थँक्यू।